आज ना लाईट बिल बघून मला टेन्शनच आलं। भाऊ लाईट बिल घेऊन आला होता, इतकं बिल आलं तो सांगत होता, बापरे म्हटलं मला तर टेन्शनच आलं। आणि आमचं पिल्लू आलं दुकानातून, सकाळी सकाळी दुकानातून आला आणि मला म्हणतो आई पटकन मॅगी बनव, मला खूप भूक लागली। त्याला तर मी कधीतरी देते, रोज रोज काही मॅगी देत नाही। माझ्यासाठी मुगाचे डोसे बनवले होते, कारण की मला सकाळीच भूक लागतं। त्यानंतर मीही नाश्ता करून घेतला, त्याला आंघोळ वगैरे केली आणि तो खेळत होता। मला वाटलं खेळेल आणि घरी येईल। आजीलाही बसून ठेवलं होतं तिथं, मीही आली। मग आजी त्याला बघत होती कुठे गेला, लगेच चाट मारतो तो आजीला, कुठे गेला म्हणत। तोपर्यंत मावशीच्या घरी जेवायला गेला, जेवण वगैरे करून आला आणि मी बघत होती हे काय कॅमेरा कुठं सेट होतो असं तसं चालू होतं माझं। आणि हे मी पहिल्यांदाच वापरते गुलाबजल टोनर म्हणून, माझी ॲक्ने प्रोन स्किन आहे, बघू सूट होते की नाही। पहिले तर यूज करायची मी, सूट होत होतं आणि हा दिवसभर झोपला नाही, त्याने इतका तांडव केला ना, बघू शकता किती पलंग रंगवून ठेवला त्या याने। आणि ऐकतच नव्हता, जाऊ दे म्हटलं। खेळणं कंटिन्यू चालू होतं। त्यानंतर छोटा बाबू उठला आणि तिघाची अशी मस्ती चालू होती दिवसभर। मी इकडं तिकडं फिरत होती 4-4:30 वाजता, लगेच नळ आले, काम आवरलं होतं माझं। त्यानंतर यांचं कॅरमचं खेळणं चालू होतं, कॅरम सर्वजण खेळत होते। आत्या भाजीपाला घेऊन आली होती, मस्त चवळीन आणि दोडके घेतले, छान भाजीपाला असते ताजा शेतामधला। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा। पिल्लू उठलं होतं, त्यालाच खेळत होती। आज थोडीफार थंडी होती म्हणून स्वेटर घातलं, रात्री जेवण वगैरे केलं। यांची मस्ती अशी कंटिन्यू चालू राहते। हा लहान आहे पण त्याला बघा कसं केस ओढतो त्याचे, आणि त्यांची मस्ती कंटिन्यू चालून त्याच मस्तीसोबत आमचा दिवस संपतो। आणि मी इतकी कंटाळून गेली त्यांना झोपतच नाही ती। चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये, आजच्यासाठी बाय।